गुड इव्हनिंग गाईज. तर चला जास्त वेळ न घालवता आपल्या नेक्स्ट टॉपिककडे जाऊयात. हे बघा, मी तुम्हाला आत्ताच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ब्रेसलेट बेस कसा बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा बेस बनवून घ्यावा लागणार आहे. तुम्हाला 3 फ्लावरचं बनवायचं की 5चं बनवायचं त्यावर डिपेंड करते ते. तर 3 फ्लावरवाल्यांसाठी मी सांगितलं इथं 3 मोती 3 फ्लावर ॲड करायचे आणि 2 जे आहे तर त्याच्यामधून आपल्याला पर्ल चेन टाकण्यासाठी 2 शेवटचे लूप ठेवायचे आहे किंवा मग ते ब्रेसलेट चेनचं जे बेस भेटतं ते ॲड करण्यासाठी इथं ठेवलेले. त्याला लोबस्टर असतात, तिथून ॲड करायचं. तो आपला मागचा टॉपिक होता. तसंच सेम त्यावर डिपेंड हा टॉपिक आहे. आपल्याला मोती सेट बनवायचा, लॉंग मोती सेट बनवण्यासाठी सुद्धा सेम हीच प्रोसिजर आहे. तर असंच लूप बनवायचा जे की आपण आता ब्रेसलेट बेससाठी बनवलं आहे. त्यानंतर असे किती 5. तर तुम्हाला मोती सेट हा 3 फुलांचा बनवायचा काय 5 फुलांचा बनवायचा आहे. जर तुम्हाला 5 फुलांचा बनवायचा असला तर तुम्हाला 7 लूप बनवावं लागतील. म्हणजे 2 हे साईडचे त्याच्यामध्ये पर्ल चेन ॲड करण्यासाठी आणि 5 हे फुलांसाठी. आणि जर समजा तुम्हाला 3 फुलांचं जर का मोती सेट बनवायचा असेल तर सेम आपण ब्रेसलेटसाठी जसं बनवलं आहे तसंच बनवायचं आहे. असे 3 इथे 3 फ्लावर आपण ॲड करणार आणि 2 जे आहे मोती त्यामधून पर्ल चेन ॲड करण्यासाठी आपण इथं दुहेरी पर्ल चेन ॲड करायची. त्यासाठी आपण ह्या 2 गोष्टी ठेवणार, हे 2 लूप इथं ठेवणार आहोत. तर पर्ल चेन ॲड करण्यासाठी काय करायचं, हे जे शेवटचे जे 2 लूप आहेत ना, तर पहिले आपल्याला पर्ल चेनचं एक मेजरमेंट आपल्या गळ्याभोवती घ्यायचं आहे. आपल्याला किती लॉंग ठेवायचा आहे आपला मोती सेट त्यावर डिपेंड आपला मोती सेट असणार आहे. तर तुम्ही पहिलं तुमच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे की मला इथपर्यंत मोती सेट ठेवायचा आहे. तेवढी तुम्हाला दुहेरी पर्ल चेन करून घ्यायची. आणि काय करायचं आहे, दुहेरी पर्ल चेन केल्यानंतर त्याच्याबरोबर सेंटरला दोन्हीच्या म्हणजे असं ही एकेरी आणि हे बघा आता हे ही एकेरी आणि अजून ही एकेरी. तर काय करायचं, बरोबर याच्या सेंटरला तुम्हाला पकडायचं आहे आणि बरोबर दोन्हीच्या सेंटरमधून एक जम्परिंग टाकायची. ती जम्परिंग फिट करायची घ्यायची आणि इथे आपण हा जो मोती सेटचा जो पेंडंट बनवलेला राहणार त्याच्या लास्ट लूपमधून परत ती जम्परिंग थोडंसं त्याला असं थोडंसं स्पेस ठेवायचं, ओपन अप करायची आणि याच्यातून ॲड करून ती फिट करायची. दोन्हीकडून पण आपल्या राऊंड नोज फ्लायरनं फिट करायची. तशीच प्रोसिजर दुसऱ्या बाजूला पण पर्ल चेन ॲड करण्यासाठी तुम्हाला दुहेरी बनवून त्याच्यामध्ये जम्परिंग ॲड करून तुम्हाला इथे ती फिक्स करायची. आणि लास्टला तुम्हाला काय करायचं आहे, लोबस्टर एक साईडला काय करायचं आहे, त्या पर्ल चेनला एक साईडला तुम्हाला जम्परिंग ॲड करायची. ती फिक्स कशी करायची ती तुम्हाला सांगितलं आहे मी. आणि एक साईड तुम्हाला लोबस्टर सांगितले होते मी. हुक म्हणतात त्याला, हुक म्हणतात, लोबस्टर म्हणतात. तर ती हुक जी आहे ना ती दुसऱ्या साईडला तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायची. तर ती कशी करायची, त्या पर्ल चेनमधून आधी काय करायचं, जम्परिंग ॲड करायची. जम्परिंग ॲड करण्या अगोदर पहिले जम्परिंगला ओपन अप करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या हुकला छिद्र असते त्याच्यामध्ये ते हुक ॲड करायची आणि नंतर ती जम्परिंग आपल्या मोती चेनमध्ये फिक्स करायची, फिट करून घ्यायचं. मग नंतर इकडच्या बाजूला जे आपण जम्परिंग ॲड करून फिक्स केलेली असते त्याच्यामधून आपण ती इझिली आपण त्याला हुक पॅक करू शकतो अशा प्रकारे. जर तुम्हाला नाही समजलं तर मला कॉल करा, मेसेज करा. माझ्याकडे हे नाही आहे काय तुमची पर्ल चेन नाही आहे तुम्हाला करून दाखवायला, पण तरीसुद्धा मी मंगळसूत्र चेनचं तुम्हाला करून दाखवेल कसं करायचं आहे. ठीक आहे. चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त खा, स्वस्त राहा, मस्त. ठीक आहे, बाय.